तुझे मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती माईच्या पते सोयरिया माईच्या पते सोयरिया माईच्या पते सोयरिया सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझे सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती माझे डोळा जडो तुझे मूर्ती माईच्या पते सोयरिया माईच्या पते सोयरिया माईच्या पते सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 जय माझा प्रेम सर्व काळ जय माझा प्रेम सर्व काळ जय माझा प्रेम सर्व काळ विठो माऊली हाची वरदे विठो माऊली हाची वरदे विठो माऊली हाची वरदे माऊली हाची वरदे संचारून राहे हृदय माझा संचारून राहे हृदय माझा दुनिया राहे हृदय माझा गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम जय माझा प्रेम सर्व काळ जय माझा प्रेम सर्व काळ जय माझा प्रेम सर्व काळ का म्हणे काही न मागो अधिक काही न मागो तुका म्हणे काही न मागो अधिक काही न मागो तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देवी माझा प्रेम सर्व काळ प्रेम सर्व काळ देवी माझा प्रेम सर्व काळ मुबारक तुका म्हणे काही न मागो अनेक तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझ प्रेम सर्व काळ विठाल टाळी वाजवा मायका भजन करा सगळे टाळी वाजवा भजन करा भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय
माझे डोळा जडो तुझे मूर्ते रुक्माईच्या पती सोयर्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय दातुम मुनंद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम बसे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठम वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आकाश तारकलिंगम पाताल हटकेश्वरम मृत्युलोके महाकालम सर्वलिंगम नमस्तुते ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदया सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मस्तके पायावरी पायावरी ह्या वारकरी संतांच्या नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम सेवे लागी सेवक तुमच्या
जडो तुझे मूर्ते रुक्माईच्या पती सोयर्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही माझा प्रेम सर्व काळ. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगदमाननीय संत श्रेष्ठ बोलोबा कुमार कनकई पुत्र देहू निवासी जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा प्रभू परमात्मा जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर त्याच्या नामाचा गुणाचा चिंतन करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला. भजन करा. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा असून जगद्गुरु तुकोबराय यावत चराचर सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या जीवाला प्रबोधन करत असताना मार्गदर्शन करत असताना इंटिमेशन देत असताना सांगतात की बाबा रे जन्मामध्ये आल्यानंतर तू काय केलं पाहिजे तर प्रभू परमात्म्याला पहिले आळवलं पाहिजे. मग प्रभू परमात्म्याला का आळवायचं कारण प्रभू परमात्म्याला देह त्याच कामासाठी दिला. देवाला देह भजन करण्यासाठी दिलाय पण माणसानं भजन न करता या नरदेहामध्ये आल्यानंतर माणसानं भोजन केलं इतरांना शिव्याशाप दिले इतरांना त्रास दिला आणि याच्यातच आपला देह खर्च केला. महाराज म्हणतात बाबा आम्ही जन्माला आल्यानंतर आमच्या जन्माची सार्थकता केली आणि सार्थकता केल्यानंतर प्रभू परमात्म्याला माझ्या डोळ्यासमोर ठेवलं आणि डोळ्यासमोर ठेवल्यानंतर अखंडितपणे अविरतपणे त्या प्रभू परमात्म्याचं मी चिंतन केलं. मग चिंतन केल्यानंतर त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचं गुणाचं मी वर्णन देखील केलं. मग प्रभू परमात्म्याचं नाव आहे तरी कसं तर गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ. त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन खऱ्या अर्थानं प्रेम देणार आहे. मग प्रेम देणारं नामचिंतन जगद्गुरु तुकोबरायांनी केलं आणि ते जगद्गुरु तुकोबरायांनी तुम्हाला सांगितलं. मग कारण काय संत या जगतामध्ये येत आहे आल्यानंतर तुम्हाला सांगताय की बाबा तुम्ही या रस्त्यानं चाललं पाहिजे. जे संतांनी तुम्हाला मार्ग सांगितले मार्ग दावणी गेल्या आधी दयानिधी संत ते. मग संतांनी सांगितलेल्या मार्गानुसार जर माणसानं मार्गक्रमण केलं तर नक्कीच मुक्कामाचा रस्ता प्राप्त होईल. मग प्राप्त झालेला रस्ता ज्या वेळेस संत परंपरेनं सांगितला मग प्राप्त झालेला रस्ता ज्या वेळेस संत परंपरा तुम्हाला सांगताय जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला सांगताय रस्ता प्राप्त झाल्यानंतर मागायचा अधिकार प्राप्त होतो. 2 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायने प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं आणि 2 चरणामध्ये मागणी मागितली. हा अभंग खऱ्या अर्थानं नामपरही चालतो आणि मागणीपरही चालतो. मग 2 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायने मागितलं का काय असा परमात्मा आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर आम्हाला काहीच नको. तू का म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व सुख जर प्रभू परमात्म्याकडे असेल तर इतरत्र फिरण्यापेक्षा प्रभू परमात्म्याकडे जा शरणागती पत्करा. बघ विरोधी बाकावर बसलेली मंडळी जगद्गुरु तुकोबरायांकडे गेली. महाराज सांगा ना छाती ठोकपणे तुम्ही सांगताय का प्रभू परमात्म्याचं भजन करा भजन करा भजन करा. तुम्ही केलं मग ते भजन करायचं तरी कसं विठ्ठल. सरळशा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न उर्वरित वेळेमध्ये आपल्याला अभंगाच्या अवतीभोवती फिरायचं आहे पण तत्पूर्वी वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून सालाबाद प्रमाणे चालत असलेल्या याही वर्षी भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादातून वर्ष 43वे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड नामयज्ञ या ठिकाणी होतोय आणि ज्यांच्या माध्यमातून होतोय खऱ्या अर्थानं ज्यांची परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे वैकुंठवासी बाळाबाबा ढगे असतील रघुनाथ बाबा मेंगाने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रुंजाबाबा बोर्डे असतील आशीर्वादातून व परमपूजनीय हरिभक्तीपरायण कारभारी भाऊ चिगटगावकर असतील परमपूजनीय अशोक गिरीजी बाबा असतील कारभारी दादा बोरणारे असतील परमपूजनीय परमादरणीय गुरुवर्य आपल्या परिसराचं भूषण येवला तालुक्याचं भूषण नाशिक जिल्ह्याचं भूषण श्री हरिभक्तीपरायण बाळाबा महाराज वागचौरे असतील त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सुखदेव नाना नायकवाडे असतील त्याचप्रमाणे चंद्रभान महाराज बोर्डे असतील परमपूजनीय परमादरणीय गानगंधर्व महाराष्ट्राचं नामांकित रत्न उत्तमजी महाराज गायकवाड असतील त्याचप्रमाणे अशोक सर बोर्डे असतील त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण केशव महाराज आहेर असतील आणि ज्येष्ठ कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण सुभाष महाराज बोर्डे असतील यांच्या मार्गदर्शनाने खऱ्या अर्थानं हा गीता जयंतीचा नामयज्ञ होतोय. अनेक वर्षाची परंपरा या सप्ताहाला लाभलेली आहे. मग परंपरा लाभली अनेक वर्षाची आणि अनेक वर्षापासून हा नामयज्ञ या ठिकाणी होतोय आणि त्या नामयज्ञामधल्या आजच्या पहिल्या दिवसाचं सेवेचं खऱ्या अर्थानं योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. एक सांगू का
माणूस बाहेर किती मोठा झाला त्याला काही महत्व नाही, बाहेर लोक उदो करतीलच, पण गावातल्याने कधीतरी मोठेपणा करावा आणि आपलं लेकरू पुढे जावं याच्यासाठी केला जाणारा हा प्रयत्न खऱ्या अर्थानं फार सुंदर आहे. आणि सगळ्यांच्या निमंत्रणातून आमंत्रणातून या ठिकाणी येण्याचं योग. आणि आजच्या कार्यक्रमासाठी सर्वच गुणीजन, गायक, वादक, टाळकरी, वारकरी, माळकरी, कीर्तनकार, प्रवचनकार आणि अनेक सर्वच गुणीजन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण सुभाषजी महाराज या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय गुरुवर्य बाळोबा महाराज वागचौरे या ठिकाणी आहेत. महाराजांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. तिकडे आमचे ठाकरे नाव उभे आहे, तुमच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. महाराष्ट्राचं नामांकित रत्न श्री हरिभक्तीपरायण उत्तम बाबा या ठिकाणी आहेत. महाराजांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. या गादीवरती मी उभा राहतोय, खरं जर श्रेय द्यायचं कोणाला तर उत्तम बाबाला, कारण त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी उभा आहे. आणि इथून मागे जेवढे कीर्तन केले, इथून पुढे ज्यांच्या माध्यमातून कीर्तन करणार आहे फक्त आणि फक्त केवळ उत्तम बाबा आहे. त्याचप्रमाणे आमचे शिवादादा असतील, श्री हरिभक्तीपरायण वैजनाथ दादा असतील, मंडलिक महाराज असतील, दत्तू महाराज असतील, इकडे शेटे महाराज असतील, श्री हरिभक्तीपरायण आमचे भास्कर मामा निर्मळ असतील. त्याचप्रमाणे पहिलवान या ठिकाणी आहेत, ते मागं बसले, लोटून दिलं तर माझं काही खरं नाही. तुमच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. आणि त्याचप्रमाणे आपले आदरणीय संगीत अलंकार सोनवणे सर या ठिकाणी आहेत. सरांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. इकडे आपले कैलास महाराज उभे आहेत, रतन चाचा आहेत, इकडे आपले आहेर महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेर आहेत. सोनवण्या लई गडबड होती तुमच्या नावामध्ये. महाराज या ठिकाणी आहेत, काशीनाथ महाराज आहेत, परमपूजनीय परमादरणीय भजन सम्राट आपल्या गावचं भूषण श्री हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज आहेत. युवा कीर्तनकार, यांची उद्या कीर्तनाची सेवा होणार आहे असे श्री हरिभक्तीपरायण बाजीराव महाराज पाचपुते या ठिकाणी आहेत. महाराजांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण शंकर महाराज सुंदर गातात, गोड गातात, प्रारंभीची चाल सुंदर गायली. महाराजांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. या ठिकाणी हार्मोनियम वादक खंडू महाराज आहेत, यांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, मृदुंग मार्तंड, जेवढ्या पदव्या दिल्या जातील तेवढ्या कमीच आहे. महाराज दत्ता महाराज, सगळ्यांचे लाडके प्रिय असणारं व्यक्तिमत्व दत्ता महाराज, महाराजांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम करतो. समोर बसलेले सर्वच आमचे वाल्मिक महाराज असतील, गोरख महाराज असतील, आमचे बबन तात्या असतील, सगळ्यांच्या चरणावरती इथूनच कोटी कोटी प्रणाम करतो. आमचे अशोक काका या ठिकाणी आहेत. आणि साऊंड सिस्टम तर अतिशय सुंदर आहे, बोलायचा काही विषयच नाही. गुंजाळ साऊंड सिस्टम तुमच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम करतो. आणि ज्यांचं युट्यूब चॅनल आहे यसगाव या ठिकाणी ते भाऊ आले, कृष्णकांत भाऊ, त्यांनी भरपूर माझे कार्यक्रम शूटिंग केले आणि या ठिकाणी मानाचा मोठेपणा दाखवून ते देखील या ठिकाणी आले. त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम करतो. आणि समोर बसलेले सर्वच माझे माता माऊली, सर्व पुरुष वर्ग, तुमच्या सर्वांच्या कोटी कोटी चरणावरती प्रणाम करतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल तुकोबरायांचा असून जगद्गुरु तुकोबराय यावत चराचर सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या जीवाला भजन शिकवतात. मग काय करायचं भजन? भजन केल्यानंतर काय जीवनामध्ये फायदा होतो आणि कशासाठी भजन केलं पाहिजे? मग संत तुम्ही आम्हाला काय सांगताय? कारण बुडत हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून. संत तुमच्या आमच्या कळवळ्या पोटी या जगतामध्ये आले, मग कुठून आले? आम्ही वाया खुंटावासी आलो ह्याची आरणासी भोगिले जरुसी सात भावे वरताया. आम्ही वाया खुंटावासी आलो ह्याची
वैकुंठहून या जगतामध्ये आले आणि आल्यानंतर तुम्हा मला मार्गदर्शन केलंय की बाबा त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन कर. नामचिंतन का करायचं, कशासाठी करायचं? कारण नामचिंतन केल्यानंतर अनेक फायदा माणसाच्या जीवनामध्ये होतो. मग नामचिंतन केल्यानंतर फायदा कोणता होतो? प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं का माणसाला मोक्षाची प्राप्ती होते. नामाच्या चिंतने पळते बारा वाटा विगणे, पळते बारा वाटा विगणे, पळते बारा वाटा विगणे. नामाच्या चिंतने पळते बारा वाटा विगणे, पळते बारा वाटा विगणे, पळते बारा वाटा विगणे. नामाचं चिंतन केलं तर विघ्न खऱ्या अर्थानं, दुःख खऱ्या अर्थानं 12 वाटानं निघून जात असत. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल तर प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं लागेल. मग अजून प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं तर काय फायदा होतो? प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं का ज्ञानोबरा हरिपाठामध्ये सांगतात की बाबा त्या हरीच्या नामाचं चिंतन केलं का मोक्षाची प्राप्ती होते. हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरे 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 मंत्र हा शिवाचा. मानती देवाचा तया मोक्ष, मानती देवाचा तया. हरी हरी मंत्र हा श्रीवाचा. हरी 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 मंत्र हा श्रीवाचा. हरी हरी हरे मंत्र हा शिवाचा, हरी हरी हरे मंत्र हा मनती देवाच्या तया मोक्ष. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. त्या हरीच्या नामाचं चिंतन केलं. याचा थोडा रिटर्न वाढवा संदीप. श्रीराम श्रीराम श्रीराम. हॅलो श्रीराम. त्या हरीच्या नामाचं चिंतन केलं का मोक्षाची प्राप्ती होते. हे संत परंपरेने तुम्हा आम्हाला सांगितलं, हे ज्ञानोबरायाने तुम्हा आम्हाला सांगितलं. मग नामचिंतन केल्यानंतर उद्धार झाला तरी कुणाचा? तर उद्धार झालाय तो वाल्याचा. वाल्याचा उद्धार झालाय म्हणजे कसा झाला? महापापी महादुराचारी असणारा वाल्या कोळी. मग वाल्या कोळ्यानं काय केलं? जीवन जगत असताना इतकं पाप केलं, इतकं पाप त्यानं जीवन जगत असताना केलं. किती पाप केलं? एक माणूस मारला एक खडा टाकायचा. असे किती रांजणं भरवले? 7 रांजणं भरवले. कथा लय जुनी झाली पण असो 7 रांजणं भरवले. आणि 7 रांजणं भरवल्यानंतर नारद महर्षी नारायण नावाचं चिंतन करत करत त्या जंगलामध्ये आले. आणि नारद महर्षी आल्यानंतर वाल्या कोळ्यानं बघितलं आणि बघितल्यानंतर थांबवलं. थांबा, चाललाय कुठं तुम्ही? मग चाललाय कुठं म्हटल्यानंतर नारद महर्षीने सांगितलं, बाबा रे मी प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन करत सगळीकडे फिरत असतो. मग सगळीकडे फिरत असतो म्हटल्यानंतर वाल्या कोळ्याने सांगितलं, थांबा, तुमच्याकडे काय असेल, सोना असेल, नाणा असेल, पैसा असेल, अडका असेल, काय असेल या ठिकाणी देऊन जा. देऊन जा म्हटल्यानंतर नारद महर्षीने तर सांगितलं की बाबा रे माझ्याकडे काहीच नाही. माझ्याकडे फक्त काय आहे? हातामध्ये चिपळे आहे, गळ्यामध्ये विणा आहे आणि मुखामध्ये प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन आहे. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीच नाही. मग माझ्याकडे काही नाही म्हटल्यानंतर वाल्या कोळ्याला खऱ्या अर्थानं राग आला. राग आल्याबरोबर सांगितलं ते काही सांगू नका. जर पैसा असेल, जर सोनं असेल तर जिवंत जाल, नाही तर या ठिकाणी तुम्हाला मरावं लागेल. मरावं लागेल म्हटल्यानंतर तो म्हटला, बाबा तुला मारायचं तर मार, माझं काही म्हणणं नाही, पण तू एवढं पाप करतोय त्या पापात वाटेदार होईल कोण? होईल कोण म्हटल्यानंतर अरे ज्यांच्या माझ्या मुलांसाठी मी पाप केलंय, माझे मुलं माझ्या पापात वाटेदार होतील.
ज्या बायकोसाठी मी पाप केलंय ती बायको माझ्या पापात वाटेदार होतील का म्हणे? नक्कीच होतील म्हणे. मग महाराज म्हटले एक काम कर, तू घरी जाईन विचारून ये बर. लगेच निघाल्याबरोबर मुलांना आवाज दिला, चला रे या इकडं. आल्यानंतर मुलं देखील आले. मुलांनी विचारलं, का लईच गागू राहिले म्हणे सकाळी सकाळी, सांगा काय झालं म्हणे. काय झालं काय? अरे तुमच्यासाठी एवढा पाप करतोय, जीवाच्या आटापिटा करतोय, अनेक जणांचे खून पाडले, अनेक जणांचं सोनं लुटलं. ते सोनं लुटल्यानंतर एवढं पाप केल्यानंतर त्या पापात तुम्ही वाटेदार व्हाल का म्हटल्यानंतर मुलांनी नकार दिला. अरे तुमचं कर्तव्य आहे ते. वाल्याकडे निराश झाला, हतबल झाला. पण काय करावं, जाऊ द्या मुलांचं द्या सोडून. पुण्य केल्यानंतर अर्ध पुण्य बायकोला लागतं म्हणे. मग त्यानं काय केलं, पाप केलं, मग अर्ध पाप बायकोला जाईल म्हणे. बायकोकडे गेला, बायकोला विचारलं, चल सांग मला तू तर तुझ्यासाठी मी एवढं पाप करतोय, त्या पापात तू वाटेदार होशील का? तर बायकोनं सांगितलं, ते काय जमणार नाही म्हणे, तुमचं कर्तव्य आहे म्हणे. ते लग्न करून मला आणलंय म्हणे तुम्ही या ठिकाणी, फुलाच्या गाडीत बसून आणलं म्हणे तुम्ही, आणि पापात वाटेदार होणार नाही म्हणजे काय? अरे असं ज्या वेळेस म्हटलं जातंय, म्हटल्यानंतर वाल्या कोळ्या निराश झाला, हातबल झाला. आता काय करावं? रिटर्न गेला नारद महर्षींकडं, चरणाशी विलीन झाला आणि महाराजांना सांगितलं, महाराज मुलांकडे गेला, मुलांना विचारलं पापात वाटेदार होशाल का? तर मुलांनी नकार दिला. म्हटलं जाऊ द्या मुलांचं. बायकोला विचारलं पापात वाटेदार होशील का? तर बायकोनं देखील नकार दिला. मग सांगा महाराज काय करू? महाराज म्हटले, बघ बाबा तुला मी सांगतोय ना, हे जे काही बायका आहेत, पोरं आहे, हे काहीच उपयोगाला येत नाही. उपयोगाला येतं केवळ आणि केवळ प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन. मग नामाचं चिंतन येत आहे. मग वाल्या कोणाने सांगितलं, महाराज नामचिंतन काय आपण जीवन जगत असताना अजून एकदाही केलं नाही. एक तर आपल्याला मरा येतं म्हणे, नाही तर मारा येतं म्हणे, याच्या व्यतिरिक्त मी काही कामच केलं नाही. महाराज म्हणले, ठीक आहे बाबा, मरा तरी म्हण. मरा म्हणायला लागला. मरा म्हणता म्हणता राम राम कधी म्हणायला लागला, आणि त्याची कीर्ती एवढी वाढली का त्यानं काय केलं, रामायण घडण्याच्या अगोदर रामायणाचं लेखन केलं. मग त्याला संतांनी पुरावा दिला की बाबा खोळ्याची कीर्ती वाढली. खोळ्याची कीर्ती वाढली गहना, महादुराचारी असणारा वाल्याकुळी केवळ आणि केवळ उद्धार झालाय फक्त आणि फक्त प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं, राम राम म्हणला, आणि राम राम म्हणल्यानंतर त्याची जगतामध्ये एवढी कीर्ती वाढली का वाल्याचा वाल्मिकी झाला. मग वाल्मिकी झाल्यानंतर रामायण घडण्याच्या अगोदर रामायणाचं लेखन केलं, एवढी जगतामध्ये कीर्ती वाढली केवळ आणि केवळ प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन. नामाचं पत चंद्र बवले आंबे तळी धावल्या, नामे तळी धावल्या कोण, नामे तळी धावल्या कोण, नामाचं चंद्र बवले आंबे तळी धावल्या कोण, नामे तळी धावल्या कोण, नामाचं धावल्या नामे तरीला वाल्या कोळी. मग वाल्या कोळ्यानं काय केलं तर जीवन जगत असताना संतांनी दिलेला उपदेश जीवनामध्ये अंगीकारला आणि प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं. मग संत परंपरेनं उपदेश करत असताना सांगितलं की बाबा प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन कर. मग नामचिंतन केल्यानंतर मोक्ष प्राप्ती होते. रस्ता क्रमांक 1
मग रस्ता क्रमांक 2 संत परंपरेनं वर्णन करत असताना सांगितलं की बाबा रे, जीवन जगत असताना माणसानं असं जीवन जगावं का आपल्या बोलण्यातून इतरांच्या अंतःकरणाला ठेच पोचेल असं कधी बोलू नये वागू नये. पण माणसं तीच चूक करून बसतात. आपल्या बोलण्यातून इतरांच्या अंतःकरणाला ठेच पोचेल असंच बोलतात, असंच वागतात. मग संत परंपरेनं सांगितलं बाबा तसं नसावं. जीवन जगत असताना असं जीवन जगावं. साच आणि मवाळ, मिथुल्य आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलत असताना असं बोललं पाहिजे. मुखी अमृताची वाणी सांगितली. महाराज सांगताय जगद्गुरु तुकोबरायाने तुम्हाला सांगितलं की बाबा जीवन जगत असताना असं बोला की आपल्या बोलण्यातून इतरांच्या अंतःकरणाला ठेच पोचेल असं कधी बोलूच नका. मग माणसाला सांगितलं की बाबा प्रभू परमात्म्याचं भजन कर. भजन केल्यानंतर मोक्ष प्राप्ती नक्कीच आहे. मग दुसरा रस्ता संत परंपरेनं वर्णन करून दिला की बाबा जीवन जगत असताना माणूस आमदार होण्यासाठी प्रयत्न करतो, माणूस खासदार होण्यासाठी प्रयत्न करतो, माणूस अनेक पद उपभोगण्यासाठी प्रयत्न करतो, पण माणूस कधी माणूस होण्यासाठी प्रयत्न करत नाही. मग महाराज सांगतात की बाबा माणसानं माणसासाठी खऱ्या अर्थानं प्राण तर दिला पाहिजे, पण माणूस होण्यासाठी खऱ्या अर्थानं माणसानं प्रयत्न केला पाहिजे. पण माणूस तेच विसरला. माणूस खऱ्या अर्थानं विसरलाय माणूस व्हायचं. माणूस माणूस म्हणून जन्माला आला, पण राक्षसी वृत्ती धारण केली, शैतानी वृत्ती धारण केली आणि इतरांना त्रास देऊ लागला. मग महाराज म्हणता बाबा तसं करू नको. तू या मुखानं प्रभू परमात्म्याचं भजन कर. मग भजन कर. का भजन करायचं? तू जर ते भजन जर केलं नाही तर काय होणार आहे? तुझं जे काही मुख आहे ते सर्पाचं बिळ होणार आहे. जो नाथ महाराजांचा हरिपाठ आहे, नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये नाथ महाराजांनी खऱ्या अर्थानं वर्णन केलं की बाबा त्या मुखानं प्रभू परमात्म्याच्या नामा बिना मुख सर्वांचे